हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हे पहा, आपण ना शिमला मिरची घेतलेली आहे, ती आता आपण कट करून घेऊया. ह्या 4 शिमला मिरच्या आहेत. प्रथम कट करून घ्यायच्या. त्या बिया काढून टाकायच्या आहेत आपल्याला आणि अशा मोठ्या मोठ्या फोडी ठेवायच्या आहेत आपल्याला. ह्या पद्धतीने सर्व शिमला मिरची मी ह्याच पद्धतीने चिरून घेते. पहा, 4 शिमला मिरच्या आहेत. एकदम टेस्टी अशी मस्त ही शिमला मिरचीची रेसिपी तयार होते. पहिला पण मी भरपूर अशा शिमला मिरचीच्या रेसिपी आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहेत, तर ही थोडीशी अशी वेगळी आहे. सर्व मिरच्या चिरून घेते मी. सगळी मिरची अशी मोठे मोठे फोडी करून घेतलेल्या आहेत. तर ते एका भांड्यामध्ये मी काढून घेते. स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अशा 2-3 पाण्याने. आणि आपण एक कांदा घेतलेला आहे, तो कांदा चिरून घेऊया आपण. एकदम बारीक असा चिरायचा आहे. हे पहा, बारीक असा बघा किती बारीक कांदा चिरतीये. छान असं बारीक चिरून घ्यायचंय. हे पहा, थोडासा असा लसूण पण चिरून घ्यायचंय. आता हे 2च खूप मोठ्या मोठ्या पाकळ्या आहेत पहा, त्यामुळे मी 2 पाकळ्या घेतलेल्या आहेत. एकदम तो पण बारीक चिरून घ्यायचाय. झालेला आहे चिरून. आता हे बाजूला ठेवूया. तर हे आपण आता कढईमध्ये शिमला मिरचीचे फोडी घेतलेले आहेत. त्याच्यावर थोडंसं तेल घालून आपण थोडंसं मऊ करून घ्यायचंय. असं केलं ना तर छान टेस्ट येते. हे पहा, आता झालेलं आहे. मी चांगलं 3 मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे मिरच्या. आता त्या काढून घेते. हे पहा, तीच कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता तेल घातलेलं आहे. आता तेल गरम झालेलं आहे आपलं. त्याच्यात लसूण घालते. छान असं लसणाचा कलर बदलला पाहिजे. थोडी मोहरी घालते. आणि मग त्याच्यात कांदा घालून घेऊया आपण बारीक चिरलेला. मस्त असा कांदा मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला. तर हे पहा, शेंगदाणे, लसूण आणि खोबरं आणि कोथिंबीर हे सगळं आता मी याचं वाटण करून घेते. तोपर्यंत कांदा परतोय. हे पहा, एकदम अशी पेस्ट नाही केली मी, असं मोठं मोठंच ठेवलंय असं जरा. तर ते घालून घेऊया वाटण. खोबरं, भाजलेले शेंगदाणे, भाजलेलं खोबरं आणि लसूण आणि कोथिंबीर हे चांगलं 2-3 मिनिटं आपण परतून घेऊया. त्यात 2 चमचे घालायचे पाणी, म्हणजे खाली लागत नाहीये. पुणे 2-3 मिनिटं झालेले आहेत. आता त्याच्यात आपण बाकीचे मसाले घालूया. लाल तिखट घालायचे तुमच्या चवीनुसार. अर्धा चमचा धना पावडर, हळद पावडर, गरम मसाला छान हे आता मिक्स करून घेऊया।
असं 1-2 मिनिटं चांगलं परतून घेऊया, मिक्स करूया व्यवस्थित. मस्त असा मसाला तयार झालेला आहे पहा. आता त्यात पाणी घालायचे. अजून थोडं घालूया आणि मग याला उकळी येऊ द्यायची आहे. मीठ घालायचे आपल्याला, म्हणून चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. हे पण छान अशी उकळी आलेली आहे. आपण आता शिमला मिरची घालून घेऊ. आणि आता झाकण ठेवून मस्त असं शिजून देऊया. पाच 6 मिनिटांमध्ये आपली ही भाजी तयार होईल. हे पहा, आपली आता ही भाजी तयार झालेली आहे. छान अशी बघा शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे. छान अशी चपाती बरोबर, बाजरीच्या भाकरी बरोबर खूप टेस्टी लागते एकदम अशी. आपली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे रोजचे नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एकदा नक्की करून पहा, खूप टेस्टी अशी ह्या प्रकारे एक भाजी केली ना तर शिमला मिरचीची भाजी एकदम छान लागते.